नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत या तयार केलेल्या प्रश्नपत्रिका अतिशय दर्जेदार अशा असतात. महाराष्ट्रातील 11 ते 12 जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये या प्रश्नपत्रिका वापरल्या जातात. या ठिकाणी 24 तारखेपासून ही परीक्षा सुरू झालेली आहे. 24 तारखेला झालेला हा पेपर इयत्ता 7वीचा गणिताचा 20 गुणांचा प्रश्न पहिला आहे. अचूक पर्याय निवडा आणि त्याचे वर्णाक्षर चौकटीत लिहा. ज्या दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. अचूक पर्याय या ठिकाणी बी. ओके. त्रिकोणाचे कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस आंतरमध्य म्हणतात ए. ओके. आणि त्रिकोणाचे या ठिकाणी लंबदुभाजक एकसंपाती असतील तर तो परिकेंद्र असतो. 120 व 150 यांचा मसावी या ठिकाणी 30 आहे, कारण 120ला 30 भाग जातोय, 150लाही 30 भाग जातोय. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की 120 आणि 150 या दोघांनाही भाग जाणारी असावी. 30, 45, 20 आणि 120 मध्ये 30च आहे मोठ्यात मोठी संख्या. अचूक पर्याय नंबर पहिला ए. योग्य जोडाजुळवा हा 3 गुणांचा झाला. आता 3 गुणांचा जोडाजुळवा. अ गट आणि ब गट मध्ये उत्तर लिहायचे. कोटिकोण दोघांची बेरीज या ठिकाणी 90 अंश असते. बी. पूरक कोण दोघांची बेरीज 180 अंश असते. सी. विरुद्ध कोण एकरूप असतात. नंबर ए. ओके. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट इन इट्स बॉक्स. 3 मार्क. First, if given line segment are equal in length, they are congruent. B. Second, the angle bisector of a triangle are congruent. Their point of concurrence is called in center A. Okay. The HCF of 120 and 150 is 30 A. B. Match the pairs. Column A, column B. Complementary angles B. Addition 90. Supplementary angles addition 180 C. Opposite angles equal congruent A. Complementary angles addition 90 degree B. Supplementary angles addition 180 C. आणि opposite angles A. कॉन्गरंट. कृती पूर्ण करायची आहे. 3 येण्यासाठी -6 मध्ये +9 मिळवलं पाहिजे. 3 येण्यासाठी 7 मध्ये या ठिकाणी -4 मिळवलं पाहिजे. 7तनं 4 गेले 3. 9 मधून या ठिकाणी 6 वजा केलं पाहिजे. 9 मधून 6 गेले 3. या ठिकाणी वजा बाहेर आहे 8. या ठिकाणी -8 बाहेर -8 वजा अधिक 8. 8 मधून 3 गेले, 8 मधनं 5 गेले, 3 उरले म्हणजे -8. इथं 9. ओके. अशा पद्धतीनं खालील रेषेवर या ठिकाणी हा 4 गुणांचा होता. प्रश्न पहिला 6 गुणांचा झाला. प्रश्न दुसरा या ठिकाणी कृती करून सोडवायचे. 2 सोडवायचे आहेत, प्रत्येकी 2 गुण. खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही 2 बिंदूमध्ये समान अंतर आहे. या ठिकाणी कोणत्याही 2 बिंदूमध्ये समान अंतर आहे. रेख ए बीला एकरूप कुठलाही लिहा. रेख ए बीला एकरूप रेख ए डब्ल्यू कोणताही लिहा. रेख ए बी एकरूप रेख बी सी. रेख ए बी एकरूप रेख एक्स डब्ल्यू. ओके. रेख ए सी एकरूप रेख ए सी 2 आहेत. ओके. मग रेख ए सी एकरूप रेख वाय डब्ल्यू चालतोय. रेख वाय डब्ल्यू अशा पद्धतीनं. रेख वाय क्यू हा वाय क्यू 1 2 3 आहेत मध्ये. रेख वाय क्यूला 3 असणार. 1 2 3 एक्स बी. रेख एक्स बी. ओके. अशा पद्धतीनं रेख बी वाय 1 2 3 4 आहेत. मग क्यू पासून 1 2 3 4 क्यू एक्स. रेख
QX. ओके, अशा पद्धतीनं कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. हिअर आर 2 4 marks. -6 + 9 3 7 in plus -4 7 -4 3 9 -6 9 - 6 3 -8 minus minus plus 8 plus 8 -5 plus 3. Okay, on the line below, the distance between any two adjoining points shown on its equal, fill in the blanks. Segment AB, segment AW, whatever you may be right. Segment AB is congruent segment AW, congruent segment XW, congruent segment YX. Okay, segment AC, here are 2 unit. Okay, congruent segment YW. Segment YQ 1 2 3 unit, 1 2 3 XB, segment XB. Segment BY 1 2 3 4, 1 2 3 4 QX, segment QX. ओके, दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा. त्रिकोण PRS मध्ये लेंथ RS बरोबर 5.5 सेमी, लेंथ RP बरोबर 4.2 सेमी. मेजर अँगल R = 90 डिग्री. मापकोन R बरोबर 90 अंश. इन सेमी, construct a triangle of the measures given below. In triangle PRS, length RS is equal to 5.5 cm, length RP is equal to 4.2 cm, measure angle R is equal to 90 degree. प्रथम RS 5.5 घ्यायचा आहे. RS हा 5.5 RS. R या ठिकाणी RS 5.5 घेतलेला आहे. R या ठिकाणी 90 अंशाचा कोन करायचा आहे. हा 90 अंशाचा कोन करून वरती खून केलेले आहे. नव्वद अंशाचा RP 4.2 सेंटीमीटर, बरोबर 4.2 सेंटीमीटर. पहा 4 आणि 2 मिली हा बिंदू P आणि PS जोडायचा. अशा पद्धतीनं इथं हा काटकोन आहे आणि RP 4.2 सेंटीमीटर हा दिलेल्या मापाचा आपण त्रिकोण काढलेला आहे. 3 गुणांचा आहे. त्यातला दुसरा आहे कोन A आणि कोन B परस्परांचे पूरक कोन आहेत. माप कोन B बरोबर 1 + 20 अंश. तर माप कोन A किती? इफ अँगल A अँड अँगल B आर सप्लिमेंटरी अँगल्स अँड मेजर अँगल B इज इक्वल टू x + 20 डिग्री, देन व्हॉट वुड बी मेजर अँगल A. परस्परांचे पूरक कोन आहेत म्हणजे कोन A अधिक कोन B बरोबर 180. कोन B 1 + 20 दिला आहे. कोन A बरोबर x + 20 बरोबर 180. कोन A बरोबर 180 वजा अधिक 20 आणि अधिक 20 दोन्ही पलीकडे गेले, त्यामुळे दोघांची चिन्ह बदलणार. वजा x वजा 20, 180 20 गेले 160 वजा x. कोन A बरोबर 160 वजा x. ओके, कंसात घालायचा 160 वजा x अंश. 32 आणि 16 यांचा मसावी काढा.
अवयव पाडायचे. उभे पाडा, आडवे पाडा. 32चे अवयव आणि 16चे अवयव. बे 16 32, बे 8 16, बे चौक 8, बे दोन्ही 4, बे के बे 8 16, बे चौक 8, बे दोन्ही 4, बे के बे. आता सामायिक वरती खुणा करूया. हा सामायिक आहे, हा सामायिक 2 आहे, हा सामायिक 2 आहे, हा सामायिक 2 आहे. म्हणजे 2 4 वेळा सामायिक आहे. ओके. मसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. मागे 1 काढलेले ते जाऊ दे, कारण त्याचा गैरसमज होतो. 12 झाले का. 2 2 सामायिक आहे. हा दुसरा 2 आणि हा तिसरा आणि हा चौथा. 4 वेळा 2चा गुणाकार. बे दुनी 4 दुनी 8 दुनी 16. 16 हा यांचा मसावी. अशी मोठ्यात मोठी संख्या 16 आहे. 32 आणि 16ला भाग जाणारे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या मित्रांच्यापर्यंत जरूर पाठवा. स्वतः लाईक करा. भोसले सर जाकले चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. व्हिडिओ आवडला असेल सोप्या भाषेतील कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.